अनुशेषमधून नियुक्ती मिळवलेल्या बोगस अपंगांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करा. अमरावती विभागीय आयुक्त यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. अमरावती विभागामधील अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अपंग अनुशेषमधून बऱ्याच बोगस अपंगांनी अपंग नसताना सुद्धा डॉक्टरांसोबत आर्थिक संगनमत करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवून घेतले व त्या आधारे नियुक्त्या मिळवल्या, असे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने आम्ही बोगस अपंग पकडो अभियान मागील 1 वर्षापासून सुरू करून शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये स्वतः जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये अनेक कर्मचारी हे बोगस अपंग, कर्णबधिर व अंध, अल्पदृष्टी या प्रवर्गातील असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या बोगस अपंग पकडो अभियान अंतर्गत तक्रारी करण्यात आल्या असता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. तरी आपण आपल्या स्तरावर अमरावती विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामधील अपंग अनुशेषमधून नियुक्ती मिळवणाऱ्या अपंग कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्याचे त्वरित सक्तीचे आदेशित करावे, असे निवेदनातून आज 22 मे बुधवार रोजी दुपारी 1:30 वाजता अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी राजीव शाह, मयूर मेश्राम, राहुल वानखडे, शेख रुस्तम, राजेश पाटोकार, अनवर शाह, प्रमोद शेबे, राजेश वानखडे, किशोर नागदिवे, संदीप जयस्वाल, मो राजिक, मो इलियास या सर्व अपंग बांधव उपस्थित होते. आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे बोगस अपंग जे कर्मचारी आहेत त्यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी याकरिता निवेदन सादर करण्यात आले. कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांनी अपंग नसूनसुद्धा बोगस अपंगत्व प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने अपंग अनुशेषमधून नियुक्त्या मिळवल्या आहे. तरी आम्ही या निवेदनाच्या माध्यमाने विभागीय आयुक्त यांना विनंती केलेली आहे की यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी, अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने या विषयाला अनुसरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.